मग का आता मी महापौर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. हॅलो, सर्वांना नमस्कार. सर्वांना जय महाराष्ट्र. इथे सन्माननीय त्यांचंही स्वागत आणि डॉक्टर खूप छान वाटलं. डॉक्टर अग्रवाल हाय हॉस्पिटल आणि मी येताना तर बघतच कारण की महापालिका इथेच आहे. तर तुम्ही बघतच असाल की मी दादाला माझ्यासोबत असं की त्यांना बोलायची हॉस्पिटल छान वाटलं ना दादा, घ्यायला पाहिजे असे मी त्याला बोलायची. पण खरंच सुंदर वाटलं इथे येऊन आणि इथला तुमचा स्टाफही मला छान वाटलं की ते ॲक्च्युली असं बघितलं असं वाटतं की खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे ट्रीटमेंट कशी दिली जाणार, जशी मोठ्या हॉस्पिटलला देतात तशी दिल्या जाणार की काय. पण आज मला असंही वाटलं की नाही सर्वसामान्यांचं हॉस्पिटल आहे आणि जे तुम्ही सेवा देता आहे ती खूप मोठी सेवा आहे. कारण की नेत्र असेल तर आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो, जग बघू शकतो. पण हे तुम्ही त्यांना दाखवता म्हणजे डोळ्यांमुळे सगळं जग आहे आणि ती तुम्ही त्यांना सेवा खूप छान देत आहेत. त्यासाठी तुमच्या डॉक्टर्स लोकांचे खूप आभार व्यक्त करते. असंच तुम्ही सेवा करत राहा. आणि आमच्या जसं मॅडम बोललात की खरंच काय माहिती का, आमची महापालिकेची 2 हॉस्पिटल्स आहेत, एक शास्त्रीनगर आणि एक आमचं रुक्मिणीनगर. जर त्यालाही तुम्ही अटॅच झालात तर आम्हाला चांगलं वाटेल, आम्हाला सेवा भेटेल. आमच्या इकडे गोरगरीब लोक खूप येतात. असं रुक्मिणीबाई आहे तर तिथून कसाऱ्यापासून विमानी हे लोक इथे येतात जे खूपच गरीब आहेत, त्यांची परिस्थिती नसते. त्यांना तर रुक्मिणीबाई झालं तर तिथून विवा वगैरे त्यासाठी पब्लिक येतात. तर त्यांच्यासाठी आम्ही तुमचं पूर्ण वेळ न बघता जर आम्हाला फक्त एक सेवा जर दिली ना तर खूप छान वाटेल. कारण की तुम्ही एवढे मोठे डॉक्टर्स आहात तर त्या लोकांसाठी जर तुम्ही अशी इथे तुम्ही बोलता की आम्ही थोडंसं डिस्काउंट देतो, सगळ्या गोष्टी देतात, आम्ही मान्य करतो डिस्काउंट देतो आणि थोडंसं अजून आम्हाला डिस्काउंट जर आमच्या पालिकेला जॉईन झाला तर आम्हाला अजून बरं वाटेल. आणि मॅडम तर खूप तज्ज्ञच आहात, तज्ज्ञ इथे सगळे डॉक्टर्स आहेत. पण छान वाटलं तुमच्या इथे भेटीगाठी करून आणि हॉस्पिटलला माझी व्हिजिट झाली, मलाही खूप छान वाटलं. असंच मला बोलायचं आहे की थोडं आमच्या हॉस्पिटलला तुमची सेवा दिली तर मी एक महापौर म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते की आमच्या हॉस्पिटलसाठी सेवा द्या तुमची. थोडा कुठेतरी आमच्या हॉस्पिटलला हातभार लागेल आणि माझ्या जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी हातभार लागेल की मॅडम मी माझ्यासाठी काहीतरी आमच्या चांगल्या नागरिकांसाठी केलं. मी आज जेव्हा महापौर झाली माझं एवढंच एक होतं की आरोग्यावरती माझं खूप भर आहे मॅडम. मी तुम्हाला आजही सांगते आमचे डॉक्टर्स श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनी मला आवर्जून सांगितलेलं मॅडम तुम्हाला एकच करायचं आहे की लोकांचं आरोग्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि तेच मी त्यांची जे स्वप्न आहे तेच मी पण पुढे चाललेली आहे. तर तुमचाही माझ्यासाठी कुठे हातभार लागला तो खूप माझ्यासाठी मोलाचं कार्य होईल, तुमचं सहकार्य लाभेल. तर एवढं सांगते की आमच्या रुक्मिणीबाईला हॉस्पिटल आणि शास्त्रीनगर हॉस्पिटलला कुठेतरी जॉईन व्हा, थोडंसं त्यांनाही मदत होईल. आमचे डॉक्टर्स आहेत पण तुझे आमच्याकडे थोडे मशिनरी कमी असतात तर त्यामुळे ते होत नाही. कॅम्प आपण लावतो पण तो कॅम्प फक्त 1 दिवसासाठी असतो किंवा 2 दिवसासाठी असतो. पण ज्या गोष्टी त्यावेळेस अवेलेबल असतात त्यावेळेस ते तिथे झाल्या पाहिजे. आणि मला एक हॉस्पिटलचं एक सुंदर असं आवडलं की मॅडमने मला आत्ताच दाखवलं ओटी, जेव्हा आपण नागरिक याच्या तेव्हा ओटीमध्ये ऑपरेशन होतात आणि त्यावेळेस एक आपले त्यांच्या जोडीला जे असतात तर त्यांना कसं होतं ते ऑपरेशन बघता येत नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत जे असतात फॅमिली असतात त्या फॅमिलीला बघता येत नाही. पण तुमचं एक छोटं खूप छान वाटतं मला की ती संकल्पना छान आहे तुमची की जेव्हा ऑपरेशन चालू असेल तेव्हा ते तुम्ही बघू शकता. तर हे खूप सुंदर वाटतं. असं जर सगळ्यांना बघायला भेटलं तर ते कसं होतं मनातली जी धाकधूकपणा असतो तो थोडासा कमी होतो. म्हणजे फॅमिलीचा जो रोष असतो तो तुमच्यावर ओढवणार नाही, हे एक तुम्ही चांगली केअर घेतलेली आहे. त्यासाठी खरंच तुमचा आभार व्यक्त करते आणि असंच तुमचं हॉस्पिटल अजूनही पुढे प्रगती करो. या आमच्या महानगरपालिकेला तुम्ही आज इथे मध्यस्थ ठिकाणी आहात
हे आमचं चौक आहे, शिवाजी चौक महाराजचं चौक आहे. त्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटल आज उभं केलं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला मी कल्याण हिंगोलीकडून शुभेच्छा देते. आणि येत्या उद्या आपला जागतिक महिला दिन आहे, तर मी तुम्हाला तिथे आपल्या सिटी पार्कला प्रोग्राम आहे मोठा आपण केला आहे, तर तुम्ही तिथे आलात तर मलाही बरं वाटेल. डॉक्टर्स तुम्ही सगळे या, आपले जेवढे कर्मचारी आहेत तेवढ्या सगळ्यांनी जर आलं तर मलाही बरं वाटेल की आम्ही तसं डॉक्टरसाठी ठेवलेलं आहे. पण तुम्ही या, आवर्जून या, आम्हाला थोडंसं बरं वाटेल. आज विविध फील्डमध्ये तुम्ही सगळे बोलले आहे, खूप छान वाटलं. तुम्ही सर्वजण तर जॉईन करा. सिटी पार्कला आपल्या महिला दिनाचं खूप मोठा प्रोग्राम आपण ठेवला आहे कल्याणमुळे महानगर. तर तुम्ही जॉईन व्हा आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व नागरिकांना आणि सगळ्या महिलांना शुभेच्छा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम, आपण आपला मोलाचा वेळ इथे आलात. डॉक्टर रुपिंदर मॅम इथे आले आहेत, त्यांचं पण हार्दिक स्वागत. आणि डॉक्टर पूजा गायकवाड मॅडम, हे पण कल्याण पूर्वीचे नगरसेवक आहेत, हे पण इथे उपस्थित झाले, यांचे पण हार्दिक स्वागत. मी डॉक्टर रुपिंदर मॅमला सांगेन की 2 शब्द त्यांनी आपलं म्हणून थँक्यू मॅडम. त्यानंतर मी आपल्याला एक ओळख करून देतो. आपल्या रश्मिताताई टावरे इथे आल्या आहेत. ते आपण बघाल तर सोशल मीडियावर रील स्टारच्या नावाने पण ओळखले जातात. परत आपण बघता बैलगाडी क्षेत्र, तर बैलगाडा क्षेत्रामध्ये पण ताईचं भरपूर नाव आहे. त्यानंतर ते ब्युटी पार्लरचे प्रोफेशनल कोचिंग पण घेतात. तर मी ताईला विनंती करतो, ते बोलत होते की मला बोलायचं नाही, पण 2 शब्द त्यांनी बोलावे. सर्वप्रथम सगळ्यांना वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. मॅडम नमस्कार. जसं त्यांनी सांगितलं की मी मेकअप आर्टिस्ट पण आहे, मालकीन पण आहे आणि युट्यूबर पण आहे. म्हणजे मला सगळ्या लेडीजला सांगायचं की आपण एक क्षेत्र पकडून नाही चालू शकत. जर का तुम्ही सगळ्या क्षेत्रात कराल तर कुठेच मुली किंवा लेडीज कमी नाही आहेत. आणि जर का एकदा मनाला ठरवलं तर कुठेही लेडीज आपण पुढेच आहेत, घरात पण आहेत आणि बाहेर पण आहेत. म्हणून मी ठरवलं की एक क्षेत्र नाही करायचं, ज्या क्षेत्रात जाईल तिथे वाजूनच यायचं असं ठरवलं होतं मी. आणि शेवटी ते झालं. समाजाने मला एक्सेप्ट केलं, आपल्या लोकांनी मला एक्सेप्ट केलं आणि सगळ्यांना माझ्या त्या सगळ्या गोष्टी आवडल्या. आणि प्रत्येक मुलींना पण सांगेन की कुठे मागे नका हटू. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही डाऊनफॉलला जा, वरती जा, कुठेही मागे नका हटू. काहीही असेल ना, एकदा मनात भक्कम ठेवा आणि करून घ्या. आणि जसं डॉक्टरांचं मी हॉस्पिटल त्यांनी सांगितलंय की सगळ्यांसाठीच आहे. थँक्यू सो मच. कारण की कल्याणमध्ये या गोष्टीची खूप गरज होती. जसं त्या मॅडम बोलत होत्या की स्लम लोकांना, स्लम नाही बट आपल्या मोठ्या लोकांना सुद्धा त्या गोष्टीची गरज होती आणि आहे. कल्याणमध्ये आय हॉस्पिटल खूप कमी आहेत आणि आता मी पण या गोष्टीचा अनुभव घेईल की कसं आहे. ॲक्च्युली मी घेतला नाही हॉस्पिटल कसं आहे, पण नक्कीच घेईन. मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. त्यानंतर आपल्या पल्लवी मॅडम हे 2 ठेवला आहे महिलांचा सन्मान, आपण त्या कार्यक्रमाकडे पुढे वळूया. आणि मी विनंती करतो मॅडम डॉक्टर रसिका यांना की महापौर मॅडम यांचं ते स्वागत करतात. पीछे से थोड़ा सा लोग आएगा, पूरा आएगा. आधी आम्ही गेलो होतो डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल आहे शिवाय चौकात.
तिकडे बोलवलेलं मला तिकडे गेल्यानंतर आणि आता आलं आणि सायन्सच्या शॉपमध्ये सायन्सने डेझर्टचं नवीन शॉप ओपन केलं काहीतरी उलाढाला करतोय करत राहील करेल की नाही माहीत नाही पण करेल पण भाऊ करतो म्हणून बहिणीचा सपोर्ट सगळ्यांना आहे आता बघू त्यांनी कसं काय बनवलं काहीतरी युनिक पाहिलं होतं आता रात्री कधी बी खायची इच्छा झाली तर मॅगीची गरज नाही डेझर्ट खायचं रात्री स्वप्न पडलेलं डेझर्ट खायचं कुछ नहीं आएगा तो ये भी काम लगेगा चला चलिए चल हाथ धुवायला हात धुवून गेलं ठीक आहे म्हणून बरं चप्पल काढायला आता येतो बघ थोडं जवळच आहे आज कोणाला पण यायचं असेल डेझर्ट खायला थोडं पुढे आहे ना आलं बी नाही हो डेझर्ट खायला तर डॉमिनोजच्या अपोजिट आहे जिल्हा कॉलेजला जे डॉमिनोज आहे त्याचे एक्झॅक्ट अपोजिट आहे बिग बाईट बऱ्याच जणांना बिग बाईट चायनीज माहिती जो फेमस आहे पहिल्यापासून त्याच्या बाजूलाच बर्गर डेझर्ट आहे खूप सारे व्हरायटीज आहेत आणि भारी पण आहे आता आम्हाला कधी क्रिविंग होते त्याची तुम्हाला पण होत असेल तर 100% या आणि एकदा टेस्ट करून मला कमेंटमध्ये सांगा की कसं लागतं मी तर खाल्लं मला तर आवडलं तुम्हाला पण कसं वाटतं किंवा काय चेंजेस करायचे असतील ते पण नक्की ते नको अच्छा बरं ये मावली चला घाबरू ते मावली ते बघ ते नको तोडू शंभू आता काढशील कसा गुड बॉय काढले ना मला लागतं ते काढले कसे मारुडी मारुडी अच्छा गुड बॉय बघ
हो. मस्ती करतो. जाते का ते हे बस का? ते नको. लागेल. हात दाखवा अडकला. निघला निघला. मार उडी चल. उडी मार चल. मार उडी. उडी मार. उडी मार. मार लवकर. मार उडी आहे. ये. मस्ती कर जा. मस्ती कर जा. खाली मासे आहेत. कोणचं नंदी आहे तो. आता कसा येईल तो. वरती कर म्हणजे वरती कर. धर. धर. मग का आता तिथं की ओट्यामध्ये तो बोलवाला नाही खराब होऊन जातो. आवाज आहे ना कसा करतो. असा वाला ऑरेंज वाला मला नाही का अजून. चैतन चैतन